नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवणार आहोत मुळा पालेभाजी। तर त्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये घालायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे लसूण थोडंसं तांबूस झालं की त्याच्यामध्ये मिरची घालायची आहे आणि मिरची आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। मिरची परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाला की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता सुद्धा कांद्यासोबत आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। आणि आपण त्याच्या अगोदर तयारी करून ठेवायची आहे। म्हणजे मुळा भाजी असेल तर आपल्याला ती धुवून व्यवस्थित अशी चिरून ठेवायची आहे। आणि ही भाजी मुळा भाजी काही जण चुरून करतात, पण मी तशीच करते, चुरून वगैरे काही घेत नाही। आणि कांदा आपला बघा चांगला असा गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे चिरलेलं मुळ्याची भाजी घालायची आहे। म्हणजे मुळ्याची भाजी मी 2 चुड्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे क्वांटिटी जास्त आहे। अशी क्वांटिटी जास्त असेल तर काय करायचं, थोडीशी मुळा भाजी घालून आपल्याला ती परतून घ्यायची, मग ती कमी होते आणि त्याच्यानंतर आपली जी शिल्लक भाजी असते ती आपण त्याच्यामध्ये घालून परतून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी पूर्णपणे पाणी आळेपर्यंत व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। ह्या भाजीला पाणी सुटतं, ते पाणी पूर्णपणे आळेपर्यंत आपल्याला ही शिजवून घेऊया। अशा पद्धतीने आपण भाजीतील सगळं पाणी हे आळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खवणलेलं खोबरं घालून व्यवस्थित अशी भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवलात तर ती चवीला एकच नंबर अशी होते। तर अशा पद्धतीने भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा। आणि आता आपल्याला भाजी जास्त शिजवण्याची काही गरज नाही आहे, कारण आपली ऑलरेडी भाजी शिजलेली आहे। एक 5 मिनिटं आपल्याला ठेवून व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे। चला तर मग सबस्क्राईब करा पटकन।